हलालच्या विषयामध्ये वारंवार कोल्हापूरचं पुरोगामित्व पुढे आणलं जातं. शिवशाहू आंबेडकरांचा जिल्हा सांगितला जातो. राजाजी शाहूंचं सारखं नाव घेतलं जातं आणि ह्या नावाच्या खाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या हिंदुत्ववादी लोकांना नेहमी मागे टेकण्याचा प्रयत्न केला जातो. सहकारमध्ये सत्तेमध्ये कारभारामध्ये धर्म आणायचा नाही एका बाजूने आपण म्हणायचं. मग हे धर्म आणण्याचं काय हलाल सर्टिफिकेट हे संविधानामध्ये मान्य आहे का? कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना मग हे आणण्याचं कारण काय? आणि गेल्या 60 वर्षामध्ये गोकुळला गरज नसताना आत्ता हलाल सर्टिफिकेट मागच्या वर्षी कसं काय अप्लाय केलं गेलं? हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? तुम्ही जमिनी विकत घेताना विचारत नाही, तुम्ही सुसाट खरेदी करताना विचारत नाही. हलालसारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचारलं? मग कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना? हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा. लोकांना सांगताना पण सांगायचं धर्मनिरपेक्ष आहोत. ईडी आली की धर्म येतो, कारवाई झाली की धर्म येतो, मी अल्पसंख्याक येतो. ह्या ठिकाणी तेच केलेलं आहे. परत हलाल सर्टिफिकेटची गरज नसताना कोल्हापूरच्या दुधाला गोकुळला बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. 2025 सर्टिफिकेटवर अर्ज दिसतोय. हां, यांच्याच काळात काढलं ना ते. या 2022 मध्ये सत्ता कोणाची होती? त्यांच्याच काळामध्ये हलाल सर्टिफिकेट काढलेलं आहे. हलाल सर्टिफिकेटची गरज आहे का? मुळात हलाल सर्टिफिकेटला संविधानिक मान्यता नाही आहे, तरी हलाल सर्टिफिकेट का काढलं? आणि तुमचा जो प्रश्न आहे की आखाती देशांच्या विषयामध्ये, गोकुळचं असं कोणतं उत्पादन आहे जे आपल्याकडे बनतं आहे आणि ते विकलं जात नाही आणि पडून राहिलेलं आहे? अजून आमचं पुणे मार्केट आपण कव्हर केलं नाही आहे. मुंबई मार्केट आमचं कव्हर करायचं पूर्ण बाकी आहे. गोवा मार्केट बाकी आहे. आमचं जर एखादं उत्पादन पडून राहत असेल किंवा आमची उत्पादन क्षमता भयानक वाढली आहे आणि त्याचं विक्री होत नाही आहे, त्याच्यासाठी केलं तर वेगळी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी ह्याला धर्मामध्ये आणण्याची काय गरज आहे? एखाद्याला एखादा गोकुळचा आयटम जर आवडत असेल तर त्याने विकत घ्यावा. माझ्या धर्माला मान्य असेल तर तो घ्यायचा. हलालचा अर्थ काय? माझ्या धर्मालाही मान्य आहे का तर मी घेणार. असं बाकी संविधानामध्ये अशी गोष्ट आहे का की ह्या धर्माला मान्य आहे तर मी घेणार नाही तर घेणार नाही म्हणून? अहो, माझं म्हणणं तेच आहे. देशामध्ये अजूनसुद्धा आपलं सॅच्युरेशन प्रोडक्टचं आलं नाही आहे. आमची प्रोडक्शन एवढ्या लेवलला वाढलं नाही की या ठिकाणी आपल्याला हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागेल. प्रोडक्शन एवढं वाढलं नाही की ते माल येऊन आमचा पडलेला आहे. अहो, रॉ मटेरियल विकत घेतलेलं अजून वापरलं जात नाही आहे. कुठलं? हा मोठा डाव आहे. आम्हाला जे कळलं, ही निवडणूक लावून मागच्या वर्षी 6 मेला एप्रिलमध्ये निवडणूक लागणार होती आणि ह्यांची ऑलरेडी डील ठरलेली आखाती देशातल्या काही जणांबरोबर. आता तिथले डिस्ट्रीब्युटर कोण असणार मला सांगा? ह्यांच्याच नातेवाईकांचा ह्यातल्या घराला कोणतरी डिस्ट्रीब्युटर होणार, सगळा पैशाचं सायफनिंग पूर्ण येणार. हे सगळे प्रकार हे ठरलेले आहे. सगळं सहकारामध्ये धर्म का आणला याचं उत्तर दिलं पाहिजे. खरं म्हणजे तुमच्या मतानुसार हलाल सर्टिफिकेट कशासाठी घेतलं जातं? हलाल सर्टिफिकेट बघा, या हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राच्या व्यवस्थेला भारतीय शासन व्यवस्थेमध्ये, संविधानामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे मान्यता आहे मला सांगा? हे नाही. हे यांचं आणि ठरवलेलं एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. आम्हाला म्हणायचं धर्म. अहो, त्या खाजगी कंपनी करू द्या ना. इथं तुम्ही समाजाला विचारलं का? गोकुळच्या उत्पादन संचालक मंडळ म्हणजे काय गोकुळ नव्हे ना. गोकुळचं राष्ट्रीय आपलं एजीएम जी होते, एजीएममध्ये हा विषय आला का कुठे? तुम्ही लपून छपून का केलं? हे लोकांना का माहीत नाही आहे? गोकुळच्या उत्पादकांना हे माहिती आहे, मान्य आहे का? गोकुळच्या खरेदीदारांना हे मान्य आहे का? उद्या ह्याचा खरेदीवर परिणाम होणार की नाही? आत्तापर्यंत आपण बघितलं, ज्यावेळी हलाल सर्टिफिकेटचा प्रश्न झाला त्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे, त्या ब्रँडवर परिणाम झालेला आहे. मग तुम्हाला जो देशातला बहुल हिंदू समाज आहे तो महत्त्वाचा आहे, तर तुम्ही मॅनेजमेंटमध्ये आहात म्हणून मुस्लिम समाज तुम्ही लागून चालून करताय. आणि हलाल सर्टिफिकेट ही कंपल्सरी विषय नाही आहे. मला जर मी मुस्लिम आहे, किती मुस्लिम आहे मला सांगा? चांगले सुशिक्षित मुस्लिम आहेत ना, ज्यांना हलाल सर्टिफिकेटची गरज नाही आहे विकत घेताना. हलाल का त्यांचा शर्यतला विषय असेल तो. एवढे वर्ष काय नव्हतं हलाल सर्टिफिकेट? 2000 वर्षापासून 1600 वर्षापासून जर धर्म आहे ना, मग आत्ता हलाल सर्टिफिकेटची काय विषय आला? कागदपत्र हे एवढं ना, कागदपत्र एवढं लपवत आहेत.
सगळ्या विषयामध्ये लपवालपी सुरू आहे. कागदपत्र बाहेर आले की सगळं देणार आम्हाला. जशी प्रशासकांनाही माहीतच नाही अजून. हो, प्रशासक आता दबावामध्ये अजून सुद्धा आहेत. या ठिकाणी प्रशासकांनी कारवाई सुद्धा केली, काल परवा आपण पेपरमध्ये बघितली आहे. पण ज्याने ती द्यायची आहे शेवटी प्रशासक तो धरून हाणून मारणार नाही कोणाला, तो कायद्याची कारवाई करणार. आम्ही कारवाईसाठी आता आग्रह धरणार आहोतच. तर मग जे प्रशासक आल्यानंतर तुम्ही पेढे वाटप केलेलं होतं, तेच प्रशासक तुम्हाला आता सहकार्य करत नाहीत असं? नाही, प्रशासक त्यांचं काम करतायत. ते सहकार्य करत नाही असं नाही, ते त्यांचा प्रयत्न करतायत. त्याचे रेकॉर्ड्स तयार होत आहेत, मिनिट्स होत आहेत. मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये रेकॉर्डला सगळं येतं आहे. भरपूर कारवाया गोष्टी बाहेर पडतात, तुम्हाला बघता आहात. ह्या गोष्टी आता का बाहेर पडल्या आहेत? लोक आता गोकुळमध्ये कामगार खुल्या मनाने बोलायला लागलेत, खुल्या मनाने काम करायला लागलेले आहेत. त्यामुळे प्रशासक आल्यानंतरचं उत्साह वाढलेला आहे. दूधसुद्धा 1 लाख लिटरपर्यंत दूध वाढलेलं आहे. तर प्रशासक आल्याचा पायगुण चांगला आहे आणि फरक पडणार नक्की. आता यामध्ये डील गोकुळ बचावासाठी लढताय, तर गोकुळची निवडणूक तोंडावर आहे. तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? लढवणार नसाल तर कोणाच्या सपोर्टमध्ये तुम्ही उतरणार? नाही, हो 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 गोकुळच्या राजकारणात जावं लागेल. हो 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 ह्या प्रश्नाचं उत्तर असं देईन, अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे. भरपूर गोष्टी अजून घडायच्या आहेत. आत्ता आलेला आदेश हा व्हॅलिड आहे की नाही बघायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळी वकिलांशी वगैरे चर्चा करतो आहोत. हे सगळं नीट आहे का? हे 5470चं यादीसुद्धा त्यांनी आतमध्ये घेतलेली आहे. मग जो काय हायकोर्टामध्ये जो काय 3 महिने झाला तो टाईमपास होता का? ह्या बेकायदेशीर सभासदांना घेऊन निवडणूक कशी घेणार? संविधानाप्रमाणे जर आपल्याला माहिती आहे काही याच्यामध्ये बोगस सभासद आहेत आणि जाणीवपूर्वक बोगस सभासद असताना सुद्धा निवडणूक घेणं हा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा कुणी करायचा ठरवलं आहे त्याचं मी सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन सुप्रीम कोर्टाचं डायरेक्शन पूर्ण वाचल्यानंतर तो एक शब्द 90 दिवसात फ्रॉम टुडे असं म्हटलेलं आहे. पण त्याच्या आधी त्यांनी हायकोर्टच्या ऑर्डरला सुद्धा प्रोटेक्ट केलेलं आहे. हायकोर्टच्या ऑर्डरप्रमाणे सगळं करा. हायकोर्टच्या ऑर्डरला आम्ही सेट असाईड करत नाही. ते करून तुम्ही 90 दिवसाच्या निवडणूक घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. सोयीप्रमाणे इलेक्शन ऑथॉरिटीने दबावामध्ये येऊन वेगळ्या प्रकारे त्याचा अर्थ काढलेला आहे. आणि इंटरप्रिटेशनचा हा प्रश्न आहे. हा जाणीवपूर्वक केलेलं इंटरप्रिटेशन आहे की जेन्युनली, त्याचा आपला शोध करावा लागेल. आता 100% आहे टांगती तलवार. निर्णय चुकी झालेला आहे. ज्या 1320 संस्थांचं भवितव्य काय हे होत असताना 2 SIT लागलेले आहेत. 1 एप्रिलला एक SITचा आदेश आलेला आहे, 21 एप्रिलला SITचा आदेश आलेला आहे. त्या SITचं प्राथमिक अनुमान आहे की किमान 400 ते 1600 संस्था ह्या बोगस आजसुद्धा त्यामध्ये गोकुळमध्ये आहेत. त्या संस्था वाचवण्यासाठी यांनी घाई केलेली आहे. अख्खाती देशात डील संदर्भात आपलं जे मध्ये आता बोलणं झालं, तर तुमच्या मते किंवा तुमच्या माहितीप्रमाणे असं एखादं नाव किंवा मोठा कोणी व्यक्ती आहे का की जो हे डील घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय अख्खाती देशात? नाही, स्वाभाविकपणे इथे कोण असणार आपल्याला जग जाहीर आहे, ते काय सांगायची काही गरज नाही आहे. आणि त्यांचे काय लागूबंधू तिकडे असलेले लोक असणार. आता ते नाही, अध्यक्षच ना, आता लेटेस्ट अध्यक्ष कोण होतं तेच असणार आहेत. आणि कोण नाही, अध्यक्षांच्या नेतृत्वात सगळं चाललेलं आहे. असं गोकुळचं तुम्ही जाहीर केलं का कुठे की आमचं हलाल सर्टिफिकेट असलेलं उत्पादन घ्यायचं तर घ्या? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाहीर करा, महाराष्ट्रात जाहीर करा, लपून छपून करू नका. तुम्ही ओपनली करा. आता तिथलं सुद्धा कोणाबरोबर डील केलेलं जातं. आम्हाला सुद्धा ज्या गोष्टी लोक सांगतायत त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी ठरत आहेत. आणि आपण बघतो आहोत, आमच्याकडे पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाही. ज्या दिवशी पुरावा येणार ते पुरावासुद्धा आम्ही आणू. आता काही जणांचं म्हणणं AI जनरेटेड सर्टिफिकेट आहे, त्यात QR कोड दिलेला आहे. QR कोड स्कॅन करा, तुम्हाला ते दिसतंय हलाल सर्टिफिकेट ओरिजिनल कसं आहे, कुठे आहे ते. त्यामुळे ते सुद्धा आम्ही शोधून काढू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.